नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 बिझनेस आयडिया सांगणार आहे जे तुम्ही खूप कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करू शकता आणि महिना लाखो कमवू शकता। तर मित्रांनो, हे बिझनेस कोणते आहेत काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। नंबर 1, घरगुती खाद्यपदार्थाचा व्यवसाय। मित्रांनो, तुम्ही चांगले पदार्थ बनवत असाल तर तुम्ही घरूनच खाद्यपदार्थाचा बिझनेस सुरू करू शकता आणि महिना लाखो कमवू शकता। उदाहरणामध्ये टिफिन सेवा। टिफिन सेवा मित्रांनो, ही एक अशी सेवा आहे जी तुम्ही लोकांना देऊ शकता आणि त्याद्वारे पैसे कमवू शकता। यासाठी तुम्हाला स्वयंपाकाचे साहित्य, पॅकेजिंग आणि थोडं मार्केटिंग करावं लागेल। तर मित्रांनो, तुम्ही 10 ते 15,000 रुपयामध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता आणि त्याद्वारे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता। हा एक ट्रेंडिंग बिझनेस आहे। बिझनेस आयडिया नंबर 2, डिजिटल मार्केटिंग सेवा। मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येक लहान मोठ्या व्यवसायांना त्यांची मार्केटिंग ऑनलाईन करायची असते। त्यामुळे तुम्ही स्वतःची सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी सुरू करू शकता आणि त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता। मित्रांनो, फक्त तुम्हाला तुमची एजन्सी सुरू करायची आहे आणि बिझनेसचा एक्वायर करायचा आहे। म्हणजे जे काही लहान काही बिझनेस आहेत त्यांना एक्वायर करायचं आहे, म्हणजे तुम्ही त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता। ही एक चांगली आणि गुड बिझनेस आयडिया आहे। बिझनेस आयडिया नंबर 3, ऑनलाईन कोचिंग क्लासेस। मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या विषयामध्ये जसे की गणित, इंग्रजी विषय तुमच्याकडे चांगले नॉलेज असेल तर तुम्ही त्याबद्दल कोचिंग क्लासेस सुरू करू शकता आणि त्याद्वारे सुद्धा पैसे कमवू शकता। मित्रांनो, जर तुम्ही गावामध्ये असाल तर गावामध्ये पण हा व्यवसाय सुरू करू शकता आणि जर का तुम्ही सिटीमध्ये असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे। तुम्ही फक्त 5 ते 10,000च्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस सुरू करू शकता आणि त्याद्वारे लाखो रुपये कमवू शकता। हा एक चांगला बिझनेस आयडिया आहे। बिझनेस आयडिया नंबर 4, मित्रांनो, रिसेलिंग होम प्रोडक्ट्स। म्हणजे मित्रांनो, जुन्या वापरलेल्या काही वस्तू चांगल्या असतील तर तुम्ही त्यांना विकू शकता आणि पैसे कमवू शकता। जसे की फर्निचर असो, कपडे असो, इलेक्ट्रॉनिक वस्तू असो किंवा गॅजेट असो। हे मित्रांनो, तुम्ही जर तुमच्याकडे चांगले असतील तर तुम्ही त्यांना रिसेलिंग करू शकता आणि त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता। ही एक चांगली बिझनेस आयडिया आहे। जर तुम्हाला पैसे कमवत असतील तर तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता आणि लाखो रुपये कमवू शकता। बिझनेस आयडिया नंबर 5, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर। मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असाल तर तुम्ही त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता। आपल्या महाराष्ट्रामध्ये असे खूप काही इन्फ्लुएन्सर आहेत जे महिना लाखो कमवतात। मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इंस्टाग्रामवर कंटेंट अपलोड करायचं आहे। जर तुमचा कंटेंट व्हायरल झाला आणि तुमच्यावर चांगले व्ह्यू आले तर मित्रांनो, तुम्हाला मोठे मोठे ब्रँड तुम्हाला स्पॉन्सर करतात। म्हणजे तुम्हाला एका प्रमोशनसाठी कमीत कमी 50,000 ते 1,00,000 रुपये घेऊ शकता। म्हणजे कमीत कमी तुम्ही जर महिन्यातून 4 ते 5 प्रमोशन केले तर तुम्ही महिना लाखो रुपये कमवू शकता। ही एक चांगली बिझनेस आयडिया आहे। तर मित्रांनो, ह्या होत्या 5 कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारे 5 बिझनेस आयडिया। जर तुम्हाला यामधला कोणता बिझनेस आवडला आहे ते कमेंट करून नक्की सांगा। आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला अजून गोष्ट सांगतो, जर का तुम्हाला मराठीमध्ये ऑनलाईन बिझनेस आयडिया, डिजिटल मार्केटिंग, फायनान्स, शेअर मार्केट याबद्दल मोफत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राबरोबर शेअर करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।